पहा, आज आपण अंकगणित श्रेणी हा जो 10वी मधला जो धडा आहे 10वीचा गणिताच्या पुस्तकातला, त्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी अंकगणित श्रेणी तयार कशी करायची किंवा ही अंकगणित श्रेणी आहे की नाही हे कसं ओळखायचं हे शिकवणार आहे. तर इथं पहिल्यांदा मी लिहिलेलं आहे, इथं 2 अंकगणित श्रेणी मी इथं काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. 2, 4, 6, 8, 10 आणि 12. तर ह्या सगळ्या काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. 5, 10, 15, 20, 25 ह्या सर्व 5च्या पटीतील संख्या आहेत. आता अंकगणित श्रेणी कशाला म्हणायचे, की ज्या संख्या सर्व संख्यांमधला फरक सारखा आहे. पहा, इथं सगळ्यांमधला फरक 2चा आहे. 2, 4, 6, 8, 10, 12 की ज्या पुढच्या प्रत्येकामधला जो फरक आहे तो इथं फरक कितीचा येतोय, 2चा. ह्या दोघांमध्ये फरक कितीचा येतोय, 2चा. असा प्रत्येकामध्ये फरक कितीचा येणार आहे, इथं वरच्या अंकगणित श्रेणीमध्ये 2चा. म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे. खाली फरक येतोय 5चा. 5, 10, 15 म्हणजे ह्या प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे, फक्त 5चा फरक आहे. मग अंकगणित श्रेणी कशाला म्हणायची, की ज्या क्रमवार संख्या आहेत आणि ज्यांचा फरक समान आहे आणि त्याचबरोबर कसा आहे, तो स्थिर आहे. मग त्याच्यामध्ये आता तो फरक कसा काढायचा त्याचं सूत्र मी खाली दिलेलं आहे. ए बरोबर पहिले पद. आता इथं पहिले पद काय आहे, 2. ह्या अंकगणित श्रेणीचं पहिलं पद काय आहे, 5. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर त्यांनी सांगितलं की 6च्या पटीतील संख्यांची पहिल्या 10 संख्यांची बेरीज करा. मग त्याच्यामध्ये ते पुढे आहे तुम्हाला, पण त्याचं पहिलं पद काय घ्यायचंय तुम्हाला, तिथं 6 घ्यायचंय. म्हणजे तिथला जो फरक आहे तो कितीचा असणार आहे, त्यांचा प्रत्येक ह्याच्यामधला 6चा असणार आहे. तर इथं पहिल्यांदा आपण फरक कसं काढायचं हे पाहूया. फरक काढण्याचे सूत्र D बरोबर T2 मायनस T1. मग इथं 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. मग आता पुढच्या ह्याचं जर काढायचं तर मग पुढच्या ह्याच्यात काढायचं 6 मायनस 4 म्हणजे T3 मायनस T2. त्याचा फरक किती येईल, 2. म्हणजे ह्या प्रत्येकामधला फरक कितीचा आलेला आहे, इथं 2चा फरक आलेला आहे. तर हे झालं फरक काढण्याचं सूत्र. आणि जर तुम्हाला त्यांनी सांगितलं की अंकगणित श्रेणी तयार करा, तर अंकगणित श्रेणी तयार करा, तर समजा तुम्हाला इथं दिलेलं आहे 6, 12, 18 ह्याच्या पुढच्या ज्या संख्या असतील त्या लिहा. तर ते कसं लिहायचं, आता हे सोपं आहे त्यामुळे तुम्ही लिहू शकता, पण ह्याच्यासाठी पण मी तुम्हाला सूत्र शिकवलेलं आहे. ए बरोबर 6 म्हणजे हे झालं तुमचं पहिलं पद. ठीक आहे. तर